नमस्कार मित्र, मी संदीप गोले। आज या ठिकाणी मेहमानी कुटुंबियांच्या आम्ही क्षेत्राला भेट देण्यासाठी आलो होतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब किती महत्त्वाचं आहे ह्या ऊसाकडे तुम्हाला बघून समजलं असेल। जमिनीचं पद बघितलं तुम्ही तर अगदी खडकाळ माळरान जसं म्हणतो आपण तशी जमीन आहे, म्हणजे एक अर्ध्या फुटाच्या खाली पूर्ण मुरुम आणि दगड्या शेतामध्ये आहेत। परंतु सेंद्रिय कर्ब ह्या शेतकऱ्यांना चांगला ठेवल्यामुळे हे ऊसाची परिस्थिती तुम्ही बघू शकताय। आता सेंद्रिय कर्ब चांगला ठेवत असताना शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की कारखान्याची कंपोस्टिंग मळी जी असते ती मळी कारखान्याची 10 टन प्रति एकर, त्यानंतर त्यांचं 2 ते 3 टेरस शेणखत आणि कोंबड खत एक 25 ते 30 बॅग जसं मिश्रण 2 ते 3 महिने सुरुवातीला ते करून ठेवतात। साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये मिश्रण करून ठेवतात, त्याच्यामध्ये कल्चर वगैरे टाकून ते कुजून ठेवतात ते, आणि संपूर्ण शेतामध्ये सरी काढल्यानंतर सरीमध्ये असेल किंवा मोकळ्या शेतामध्ये असेल हे सेंद्रिय खत तयार केलेलं घरगुती पद्धतीने तयार केलेलं सेंद्रिय खत हे संपूर्ण शेतामध्ये टाकून देतात। त्याच्यामुळे काय होतं की जमिनीत असणाऱ्या जीवाणूंचा जो आपला जो म्हणतो काउंट असतो तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे। म्हणजे अगदी खडकाळ माळ रानामध्ये देखील असं सुंदर प्रकारचं इथं ऊस पीक येते बघा। ह्यांचं ॲव्हरेज म्हणजे माझ्या माहितीनुसार ह्यांचा ॲव्हरेज 5 ते 6 वर्षापासून सतत 100 टन आहे। नाथ मस्कोबा कारखान्याने देखील यांचा सत्कार केला होता, आमच्या संदीप पॅच बायो ऑर्गॅनिकच्या कंपनी देखील यांचा सत्कार केला होता। दरवर्षीची म्हणतो की एक परंपरा कायम ठेवण्याचं एक पद्धत हे मेहमानी कुटुंब करत आहे। एक आदर्श कुटुंब जे म्हणतो ऊस शेतीमध्ये आदर्श कुटुंब यांच्याकडे आज बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वाढलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा सेंद्रिय कर्ब वाढवताना ह्या घरगुती पद्धतीच्या सेंद्रिय खत मात्रा तयार करून आपल्या शेताला वापरणं अत्यंत गरजेचं आहे, तरच इथून पुढच्या कालखंडामध्ये ऊस शेती जगू शकेल। मित्रो, एकरी 100 टन आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस ह्या पहिल्या पायऱ्या ज्या असतात फक्त रासायनिक खतं बाकीच्या गोष्टी न करता सेंद्रिय कर्बावरती म्हणजे मातीवरती पहिलं काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।